डॉक्टर श्री नारायण विष्णू धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अंतर्गत रविवारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत खालापूर तालुक्यात ओला कचरा 1646 किलो आणि 20,827 किलो सुका कचरा गोळा करण्यात आला। प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून स्वच्छता मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येते। यावर्षीच्या सफाई मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छता मोहीम केवळ देश पातळीवर मर्यादित न राहता समर्थ बैठक असलेल्या विविध देशात देखील राबविण्यात आली। रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून हजारो श्री सदस्य हातात झाडू, घमेल, फावडा, कोयता, हातपंप अशा विविध साधन सामुग्रीसह सफाई मोहिमेत गुंतले होते। खालापुरातील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, गाव पातळीवर शाळेचा परिसर तसेच खोपोली शहरात नगरपरिषद कार्यालय, बस स्थानक, पोलीस ठाणे परिसर आणि भाजी मंडई परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत तालुक्यातील विविध समर्थ बैठकीतून सुमारे 1268 सदस्य सहभागी झाले होते। काही तासातच शेकडो टन कचरा गोळा झाल्याने परिसर स्वच्छ झाला। खालापूर नगरपंचायत, खोपोली नगरपरिषद यांनी कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था केली होती। ओला व सुका कचरा जमा करण्यात आला। खालापूर येथील स्वच्छता मोहिमेत खालापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, नगरसेवक राजेश पार्टे, खालापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आशिष पाटील यांनी देखील सहभाग घेतला। प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या श्री सदस्यांना मास्क आणि हँडग्लोव्हजची व्यवस्था करण्यात आली होती। जनोदयकरिता मनोज कळमकर, खालापूर।